मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लूमिंग किड्स या चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 5वी बालभारतीच्या पुस्तकातील एक छानशी नाटिका आहे, अति तेथे माती. त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या नाटिकेमध्ये लेखक आपल्याला कोणत्याही गोष्टीचं अतिप्रमाणामध्ये करू नये हे सांगण्याचा प्रयत्न करतात. बघा जर तुम्ही अतिप्रमाणामध्ये खेळला तर तुम्ही दमता. तुम्ही अतिप्रमाणामध्ये काही खाल्लं तर तुम्ही जाड होता, तुमचं पोट दुखायला लागतं जर तो पदार्थ आपल्याला नीट पचला नाही तर. म्हणजे कोणत्याही गोष्टी प्रमाणाच्या पेक्षा जास्त तुम्ही केल्या तर त्याचा आपल्याला त्रासच होतो, हे सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. या नाटिकेमध्ये राजा जो आहे तो सगळ्यांना गाण्यामध्ये बोलायला सांगतोय. त्याच्या गाण्यामध्ये बोलायला सांगण्यामुळे आणि तो तसा त्यांनी कायदा केल्यामुळे झालं असं की राजवाडा जळत होता. हे सांगायलाही सेवकाला उशीर झाला, कारण की प्रत्येक गोष्ट सगळ्यांनाच गाण्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगता येतील असं नाही, आणि त्यामुळे राजवाडा जळता जळता राहिला. मुलांनो, या नाटिकेतून आपण काय शिकायचं तर कोणत्याही गोष्टी करताना त्या प्रमाणामध्ये करायच्या. त्यामुळे काय होतं की गोष्टी प्रमाणात असल्यामुळे त्याचा अतिरेक होत नाही, आणि अतिरेक झाला नाही तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही. त्यामुळे आपण काय करायचं, तुम्ही कोणतीही गोष्ट करा पण अभ्यास सोडून, बरं का. अभ्यास तुम्ही मात्र खूप करू शकता. चला तर मग करायचा काय धड्याचा आपण अभ्यास, सॉरी नाटकाचा अभ्यास. चला 1 2 3. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? उत्तर, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने सगळ्यांनी गाण्यात बोलायचे ही आज्ञा केली. जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? उत्तर, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सुद्धा गाऊनच सांगायची असल्यामुळे सेवक बातमी सांगताना ताना घेत राहिला, म्हणून ती बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही. ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची असेल त्यासाठी किती मुले लागतील? उत्तर, ही नाटिका आम्हाला वर्गात सादर करण्यासाठी मुख्य पात्रे 10 व इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्व विद्यार्थीच लागतील. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे प्रधानजींच्या पुढील वाक्यांवरून कळते. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत, फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. 2 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसं गेली. या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते? उत्तर, या पाठातील पुढील वाक्य वाचून आम्हास हसू येते. नवरा, आणतो मी आणतो तेल तूप मीठ वांगी, आणखी ती काय सांगी, द्या तर आम्हास एकच शेर, घालू नका हो कचरा केर. चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे पुढील वाक्यांवरून कळते. महाराज, गवई बुवा तुम्हाला काय येते? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. गवई बुवा गाणे भेसूर आवाजात म्हणतात. महाराज, वा वा गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हास वाटते? असे तुम्हाला का वाटते? उत्तर, सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलावं अशी महाराजांची आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे मला वाटते. प्रत्येक गोष्ट गाण्यामध्ये सांगणे हे प्रत्येक वेळी शक्य नसते. काही दुःखद घटना घडली असेल तर ती गाण्यात सांगणे अशक्य आहे. प्रत्येकालाच गाता येईल हेही शक्य नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी पटकन गाण्यात सांगण्यासाठी शक्य नाही. या पाठाला अति तेथे माती हे
नाव का दिले असावे? उत्तर, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. या पाठाचाही महाराजांनी सर्वांना गाण्यामध्ये बोलायला सांगितले. त्यामुळे राजवाड्याला आग लागली हे सेवकाला गाण्यातून सांगणे पटकन जमले नाही. गाऊन आगीची बातमी सांगताना उशीर झाला असता तर राजवाडा जळून खाक झाला असता. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. या पाठामध्येही महाराजांनी सर्वांना गाण्यामध्येच बोलायला सांगितले. त्यामुळे राजवाड्याला आग लागली हे सेवकाला गाण्यातून सांगणे पटकन जमले नाही. गाऊन आगीची बातमी सांगताना उशीर झाला असता तर राजवाडा पूर्ण जळून खाक झाला असता. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. म्हणून या पाठाला अति तेथे माती असे नाव दिले असावे असे मला वाटते. प्रश्न 4, वाक्यात उपयोग करा. साखरेसारखा गोड. कोकणातून आणलेला फणस हा साखरेसारखा गोड होता. आ. उत्तेजना देणे. वंदना योगासने खूप छान करते. फक्त तिला उत्तेजन देण्याची गरज आहे. मिस्टर बीनची मालिका पाहिल्यावर हसून हसून माझे पोट दुखू लागले. प्रश्न 6, वांग्यासाठी व कांद्यासाठी कोणकोणती विशेषणे या पाठामध्ये वापरली आहेत? वांगी, कांदे यासाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल? उत्तर, वांगी ताजी, काटेरी, मोठी, चवदार, जांभळी. कांदे लहान, मोठे, सुकलेले, रसदार, पातीचे. प्रश्न 7, तुमच्या आवडीच्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा. बॅट लहान, मोठी, जड. रुमाल मळका, स्वच्छ, फाटलेला. झाड उंच, डेरेदार. झाड उंच, मोठे, डेरेदार. आकाश निळे, काळे, निरभ्र. समुद्र अथांग, खोल, खवळलेला. प्रश्न 8, चोरीमारी, गोरगरीब यासारखे पाठातील व इतर जोड शब्द शोधा व लिहा. रोगराई, केरकचरा, आरडाओरड, नवरा बायको. प्रश्न 9, खालील शब्द जसेच्या तसे लिहा. उत्कृष्ट, उत्तम, उत्तेजना, कार्यक्रम, स्वतःला, पुन्हा, प्रिय. प्रश्न 10, अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा. प्रत्येक जोडीसाठी एक एक वाक्य लिहा. रुंद, अरुंद. गावातील रस्ता रुंद आहे आणि मळ्यातील रस्ता अरुंद आहे. गोरगरीब, श्रीमंत. गोरगरिबांनी शिक्षण आणि श्रीमंतांनी दयाळूपणा कधीही सोडू नये. सुंदर, कुरूप. नाटकातली राजकन्या सुंदर तर चेटकीन कुरूप दाखवली होती. रोख, उधार. जयाने रोख पैसे नसल्यामुळे उधार सामान आणले. हजर, गैरहजर. शनिवार असल्याने हजर मुलांपेक्षा गैरहजर मुलांची संख्या जास्त होती. भरभर, सावकाश. भरभर खाल्ल्याने ठसका लागतो म्हणून नेहमी घास सावकाश चावून खावा. उद्योगी, आळशी. माणसाने नेहमी उद्योगी असले पाहिजे. आळसात दिवस घालवू नये. अशाच प्रकारच्या अभ्यासासाठी व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मुलांनो, तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल, हा अभ्यास तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर माझ्या ब्लूमिंग किड्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अभ्यासासह. तोपर्यंत बाय.